शेत जमीन आणि जंगलाचा राजा या भूमिकेतून त्यांनी या देशात इंग्रजांविरुद्ध पहिला आवाज उठवला। अशा बिरसा मुंडा आणि परिवर्तनवादी आदिवासी समाजासाठी ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं, शेवटचा रक्ताचा थेट त्या समाजासाठी समर्पित केला, अशा सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आज जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आहोत। या समारंभाचे अध्यक्ष कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर संतोषजी टारफे साहेब, या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आदरणीय उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी साहेब, या संघटनेचं खरं तर एक विस्तार आणि ब्रेन म्हणून आम्ही सातत्याने त्यांचा सन्मान करतो असे आदरणीय डॉक्टर सतीशजी पाचपुते साहेब, आपले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय पेढे साहेब, माजी सभापती आदरणीय कुंडेजी, या कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आपले मित्र सहकारी श्री दत्ताजी नांदे, आदरणीय कुंडे सर, या सगळ्यांसह सर्वांचा सन्मानपूर्वक उल्लेख करतो। आपल्यापैकी जे कोणी पत्रकार प्रेस मीडियाचे प्रतिनिधी असतील त्यांचाही सन्मानपूर्वक उल्लेख करतो। आज या समारंभासाठी आपण सगळेजण एकत्र आहोत। खरं तर म्हणजे टारफे साहेब एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी एवढे लोक येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे अलीकडच्या काळामध्ये। नाहीतर लोकांना फक्त राजकीय कार्यक्रमाला जाण्याची सवय लागलेली आहे, नसेल तर दुसऱ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये, म्हणजे सगळ्यांनीच एकमेकांना कोमात ठेवायचा कार्यक्रम असतो, तिथंच लोक जातात, शक्यतो दुसरीकडे कुठं जात नाही। म्हणून पहिल्यांदा मी तुम्हा सर्व भावा बहिणीचं, माता बहिणीचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही सगळे मित्रांनो। आदरणीय पारधी साहेबांनी फार छान पद्धतीने सांगितलं की शिका, संघटित होऊन संघर्ष करा, ही जी भूमिका आहे ती भूमिकाच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। आज समस्या प्रचंड समाजासमोर आहे, समाज जागरूक झाले का चेकाळत म्हणायची वेळ आलेली आहे, अशी परिस्थिती सुरू झालेली आहे। आमच्या देशात अवघ्या 75 वर्षानंतर लोकशाही टिकेल का असा प्रश्न जर सामान्य माणसाच्या मनात निर्माण होत असेल तर ही संभ्रमाची अवस्था का निर्माण होतोय? याचा अर्थ कदाचित झुंडशाही, जिसकी लाठी उसकी भैंस अशा पद्धतीची प्रक्रिया सुरू झालेली असताना सामाजिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याला धोका पोहोचण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये विवेकवादी आणि विचार करणाऱ्या, अभ्यासवादी शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रात तुमच्या आमच्यासारख्या काम करणाऱ्या लोकांनी मात्र या गोष्टीकडे लोकांचं लक्ष वेधणं खूपच गरजेची गोष्ट आहे। अशा पार्श्वभूमीवर आपण सगळेजण एकत्र आहोत की आज डॉक्टर साहेबही बोलले की शिक्षणाच्या बाबतीत खरं तर महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल पाचपुतेजी बिरसा मुंडा करिअर अकॅडमी सुरू करणारा, त्याबद्दल तुमचे सगळ्या अभिनंदन। कल्पना करा की आपण एखाद्या गोष्टीवर सातत्याने कुठलंही चांगलं काम करणाऱ्या माणसाबद्दल भारतीय समाजामध्ये, महाराष्ट्रीयन समाजामध्ये सातत्यानं चुकीची चर्चा करणं हा लोकांचा एक टाइमपासचा धंदा असतो। कुठलाही माणूस असो, या देशामध्ये ज्ञानेश्वर, या देशामध्ये तुकाराम, या देशामध्ये नामदेव, या देशामध्ये कुठलाही महापुरुष उरला नाही की ज्याच्यावर लोकांनी उलटी सुलटी चर्चा केली। त्याच्यामुळे टारफे साहेब, सतीशराव, तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, सामाजिक क्षेत्रात काम करताना लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतील ही अपेक्षा ठेवणं मला वाटते बऱ्याच वेळेला आभासी सोन्यासारखं आहे ते, अशी परिस्थिती असते। आणि म्हणून एक गोष्ट डोक्यात ठेवून चाललं पाहिजे, आज तुम्ही ज्या एका भावनेने इथं आलात, तसं सतीशराव बोलताना मला वाटतं नांदेसाहेब पण म्हणाले की एवढीच माणसं का आहेत, माणसं रोडपर्यंत गर्दी पाहिजे होती, हीच गोष्ट अपेक्षित आहे। सामाजिक कार्यक्रमात कोणीच येत नाही, कोणालाच गरज नसते। बऱ्याच वेळेला असं वाटतं हे का आपलं काम आहे। आम्ही शाळेमध्ये पाहतो, शाळेत कार्यक्रम घ्यायचा असेल की मराठीच्या शिक्षकांनी घ्यायचा, आणि गणिताचे विज्ञानाचे शिक्षक तर असतात तर त्यांना तसं यायला काही काम नसते म्हणून काहीतरी कार्यक्रम घेत राहतो। आता कार्यक्रम माणसासाठी आवश्यक आहे ही शाळेसाठी गोष्ट कोणी लक्षातच घेत नाही। आणि म्हणून अलीकडच्या काळात जर सामाजिक उपक्रमात जर कोणी काही काम करत असेल तेवढा याच्या एवढा रिकामचूट दुसरा कोणी नाही, याला कोण विचारायला म्हणून आपलं रिकाम्या लोकांसोबत फिरत असते। ही आपल्याला जेव्हा दूषणं ऐकायला भेटतात तेव्हा मला वाटतंय आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्याला या पद्धतीची प्रतारणा सहन करायला सुरुवात होते तर हे सुरू केलं पाहिजे की आपण तुकाराम, ज्ञानेश्वर, बिरसा मुंडा या सगळ्या परिवर्तनवादी बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांच्या वारशाचे वारसदार आहोत। ही सुरुवात झालेली आहे, ती दुसऱ्या लक्षात घेतली पाहिजे। मित्र, सोपं नाही, कोणत्याही रंगाचा रुमाल टाकून घेणं सोपं आहे,
पण या रंगाचा रुमाल टाकून घेणं एवढं सोपं नाही जे आपण तुम्ही गळ्यात सन्मानाने टाकून घेतलेलं आहे. मी हे यासाठी सन्मानाने सांगतोय, आज लाभासाठी सगळीकडे झिलकरी आहे. काहीतरी मिळते म्हणून कोणीतरी काहीतरी कोणाच्या भोपा होतात मागे फिरतोय. तिचं मिळणार काहीच नाही, इथं द्यावं लागतंय. आता दत्तानंदे बोलताना प्रचंड आवेगाने बोलत होते. मला असं वाटलं बाबा दत्तानंदे खूप चिडले. हा चिडीचा जो आवाज असतो ना, तो आवाज माणसाच्या पोट खिडकीचा असतो, दुसरा कुठलाही नसतो. मित्र एक लक्षात घ्या, ही गोष्ट आपण जर समजून घेतली तर मला वाटते पुढच्या सगळ्या लढाया सुटल्या जाणाऱ्या आहेत. आज समाजामध्ये बऱ्यापैकी काही लोक शिकू पाहत आहेत, काही लोक शिकलेले आहेत. तर एवढ्यावरच आपल्याला समाधान न मानता मला वाटतं आपण असा एक प्रयत्न करता येईल का, हा विचार आपण सगळ्या समाज बांधवांनी करावा. एकही मूल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. कितीही डल पोरगा असेल तर त्याला किमान आपण हिंगोलीच्या कळंबोलीच्या ITI मध्ये प्रवेश देऊ. ITI मध्ये कदाचित एखादा छोटा मोठा कोर्स केला तर त्याच्या पोटाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय कुठला तरी करेल, एखादा उद्योग उभा करेल, छोट्या मोठा काम करेल आणि पोट करेल. सगळ्यात शेवटचा मुलगा ज्याला मी म्हणतो, आपण काय करायला 10वी शिकलं जाऊ दे, आता काही गरज नाही, कामापुरतं शिक्षण झालं, ही भावना जर होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. मी डॉक्टर साहेबांशी बोलताना असं म्हणालो की तुमच्याकडच्या मी काल नांदेड साहेबांशी या गोष्टीवर चर्चा केली की इकडच्या खरवड वगैरे परिसरात आपल्याकडे एकही आदिवासी आश्रम शाळा नाही वगैरे. साहेबांनी मला त्याबद्दल सांगितलं की बाबा शासनाचं धोरणच नाही आता नव्या शाळा द्यायचं. तर त्यांनी एक छान पद्धत, शासनाची धोरणं जे असतील त्याला अनुलक्षून आपल्याला फायद्याचं काय म्हणता येते, त्यांनी एक फार चांगल्या पद्धतीचा मुद्दा मांडला की आता वसतिगृहातल्या जागा विद्यार्थ्यांच्या वाढवल्या पाहिजे, म्हणजे मुलं शहरात येतील, जिथे शिकायचे तिथे शिकतील, पण त्या पोरांच्या राहण्याची खाण्याची सोय होऊन जाईल. एक अतिशय महत्वाचा विचार करणारा माणूस. आणि मला सगळ्यात चांगलं या टीमचं वैशिष्ट्य चांगलं वाटतं, सतीशराव बोलतात, डॉक्टर खूप कमी बोलतात, बरोबर आहे, पण या दोघांचं कॉम्बिनेशन इतक्या चांगल्या पद्धतीने या कदाचित महाराष्ट्रामध्ये ती या पद्धतीची पहिली संघटना असते. जो माणूस प्रचंड खंबीरपणे उभा आहे, तो फार कमी बोलतो, आणि जी सगळी मंडळी बोलते तुमच्यासाठी, त्या सगळ्यांना नांदेसाहेब उभं करणारी ही सगळी एक यंत्रणा आहे. म्हणून तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात, तुमचं नेतृत्व उत्तम आहे. मागच्या 75 वर्षात सगळ्या चळवळीचं नेतृत्व भरकटलं. अरे साध्या एखाद्या उपोषणाला उठवण्यासाठी लोक 12-12 कोटी द्यायला लागले. साधी गोष्ट नाही भाऊ. त्याच्यात ते 6 कोटी वाटायचे, 6 कोटी लाटायचे असे धंदे सुरू झाले असतील तर सामाजिक चळवळीचं काय होणार आहे. प्रश्न महत्वाची गोष्ट आहे, ज्या लोकांच्या घराण्याची नावं घ्यायला प्रचंड मोठा 400-500 वर्षाचा इतिहास आहे, अशी माणसं विकली जात असतील, या काळामध्ये तुमच्या माझ्यासारख्या कष्ट करणाऱ्या, कोणत्यावर आयुष्य भोग करणाऱ्या माणसाच्या आयुष्याचा प्रश्न कसा सुटणार आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला लढाई ही निग्राची लढावी लागणार आहे. आणि या निग्राच्या लढाईमध्ये आम्हाला पहिला प्रयत्न करावा लागेल, 100% एनरोलमेंट शाळांमध्ये असलं पाहिजे. पहिला मुद्दा साहेबांनी मुद्दा मांडला की आम्हाला बाहेर कामाला जाण्याचा विषय नाही, पण आमची मुलं शिकली पाहिजे अशी व्यवस्था निर्माण होणं गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतोय, समाज लहान असू द्या मोठा असू द्या, पण या समाजामध्ये तेवढेच प्रश्न मोठे असतील तर व्यापक आणि अविशेष स्वरूपाचे असतात. लहान समाज असेल तर अनेक प्रश्न असतात. प्रश्न आपण कसेही असले ते सोडवण्यासाठी आपण सगळे उभे आहोत, सोडवण्यासाठी आपण एकत्र आहोत, वाढवण्यासाठी नाही. ती गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता या सगळ्या मुली ज्या इथे येऊन बसल्यात, मी यांच्यापैकी कोणालाही विचारणार नाही, आजूबाजूला विचारणार, 100% एखाद्या वसतिगृहात त्यांच्या राहण्याची, त्यांच्या शिकण्याची व्यवस्था झालेली आहे. या मुली आहेत, त्यांचे आईबाप कुठेतरी गावात राहतात, वाडी वस्तीवर कुठेतरी एखाद्या दऱ्या खोड्यामध्ये राहतात, पण ह्या मुली बिनधास्तपणे अशा वसतिगृहात राहू शकतात. अशी वसतिगृह येणाऱ्या काळात आपल्या समाजाची तीर्थक्षेत्र असली पाहिजे. त्या जाणीवेने समाजातल्या लोकांनी पाहिजे. सार्वत एखादी खाजगी संस्था असेल का शासनाचं एखादं युनिट असेल, आदिवासी विभाग चालवत असेल का समाज कल्याण चालवत असेल, आपल्याला याच्याशी मतलब नाही. आपली ही सगळी ठिकाणं पोरांची बलस्थान आहेत भविष्य घडवण्यासाठीची. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वसाधारणपणे समाज कोणताही असो, मागच्या 30-35 वर्षापासून पारधी साहेब आपण पाहतो, शिक्षणात मुलींचं प्रमाण इतकं चांगल्या दर्जाने शिकण्याचं प्रमाण आणि चांगल्या गुणवत्तेने शिकण्याचं प्रमाण मुलीचं जेवढं मागच्या 30-35 वर्षामध्ये आहे त्या प्रमाणात मुलांचं नाही. ही वस्तुस्थिती आहे. अपवादाने काही मुलं चांगल्या दर्जाने शिकत असतील, पण बहुतेक मुली शिकतात. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, शिकणाऱ्याचं शिक्षण बंद करायचं आणि न शिकणाऱ्याला पाणी घालायचं. म्हणजे वाळलेल्या खोडाला इसापूर धरण आणून त्याच्या पुढाला लावायची तयारी आहे, पण जे हिरवा आहे त्याला मात्र वाळवण्याची प्रक्रिया सुरू केली. मुलीचे 16 वर्ष 18 वर्ष झाले की पटकन लग्न करायचे. आपल्या गळ्यातली गडगी एकदा काढली की मोकळा झालो. कशासाठी मोकळं व्हायचं हा महत्वाचा मुद्दा आहे. मुलगी घडी वाटू शकते का, लक्षात घ्या. आज महाराष्ट्रामध्ये मुलांवर भरोसा ठेवता येत नाही. मुली बापांना सांभाळण्याची नवीन प्रक्रिया आणि संस्कृती सुरू झाली असेल तर मुली ह्या मुलांपेक्षाही 4 पट सरस आहेत. ती भावना पण आम्हाला नव्याने घेऊन पुढे जावं लागणार आहे. आज मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये समाज कुठलाही असू दे, आदिवासी समाजातल्या मुलींच्या सुद्धा ज्या समस्या असतील त्याला अधिक चांगलं सबळ कसं उत्तर देता येईल
इथं जे तुम्ही कर्मचारी संघाचे काम करणारे लोक आहात, तुम्ही शक्यतो साधारणपणे हिंगोलीतपणा, कळमनुरीतपणा, शेनगावमध्ये, औंढ्यात तिथं तालुका प्लेसला घरं बांधलेले लोक आहेत, आमचे शिक्षक लोक आहेत. तुम्ही 2 रूम किरायाला देण्यासाठी ज्या बांधताना किंवा 2 फ्लॅट बांधताना हे फ्लॅट शक्यतोवर अशा गोरगरीब पोरींना कॉमन करून दिले. सोयरेधारीच्या पोरांना आणून तुम्ही शिकायला जर ठेवलं, 2 पैसे कदाचित तुम्हाला त्या किरायातून कमी भेटतील, पण समाजासाठी फार मोठी पेरणी करण्याचं काम तुमच्या हातून घडणार आहे याचा विचार सगळ्यांनी केला. नाहीतर माझं सगळं झालंय, माझं सगळं निघलंय, मला काही गरज नाही, माझ्याजवळ ते सगळे सोयरे लावून झाले, आता मला कोणाशी संबंध नाही, अशी मानणारी माणसं ही खऱ्या अर्थानं कुऱ्हाडीचा दांडा होताच का म्हणण्यासारखी आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे भावांनो, आता एखाद्या ठिकाणी एखाद्या मावशी काकू राहत असतील, त्यांची मुलं कुठेतरी शिकून बाहेर गेली, बाहेर देशात गेलेली आहे, त्या माऊलीनं विरकाने किरायदार ठेवण्यापेक्षा सोयरेधाऱ्याचे पोरी जर आणून त्या घरात होतात ठेवले तर 24 तास मावशीला छानपैकी सगळा उल्हासाचं वातावरण राहील. खऱ्या माणसाचे तोंड पाहण्यापेक्षा तरुण लेकराचे तोंड पाहिलं माणसाला पण प्रसन्न वाटते, ही साधी गोष्ट आहे. निरागस असतात मुलं मुली, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी. आणि गाव जमल तिथे, गावात, शहरात, तालुक्याच्या ठिकाणी, नगरपंचायतीच्या ठिकाणी आपल्या लेकरांच्या शिक्षणाचा विचार सातत्याने डोळ्यासमोर ठेवावा, ही एक विनंती मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं करायची. दुसऱ्या टप्प्यात नापी साहेबांनी सांगितलेल्या धाग्याला पुढे न्यायचे. कोण म्हणतंय की खेड्यापाड्याच्या पोरांजवळ पोटेन्शियल नाही? माझं आजही मत आहे, तुम्ही आजही UPSCचे रिझल्ट पाय, टॉपर येणारी पोरं ही तुमच्या माझ्यासारखी खेड्यापाड्यातली, वाडी वस्तीवरची, शेतकऱ्याची, कुंड्याची, जी काही कष्टकऱ्यांची, भूमिहीनांची पोरं आहेत, ती पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि मग या सगळ्या भूमिकांचा जर विचार आपण केला तर इथून पुढच्या काळामध्ये माझं पोरग UPSC क्वालिफाय झाल्याशिवाय मी त्याचं लग्न करणार नाही, हा पहिला निर्धार तुम्ही घेतला पाहिजे. मरत नाही, 30-35 वर्षे लग्न नाही केले, ही गोष्ट थोडीशी लक्षात घेतली गेली पाहिजे. आपल्याकडे ते घेतलं जात नाही. आजही अनेक अंधश्रद्धा डोळ्यासमोर ठेवून पोरगी जास्त दिवस राहिली, जगाच्या पाठीवर असं घडलं का एखाद्या बापाला पोरीचं लग्न करायचं तिला नवराच भेटला नाही? घडलं का असं? घडतच नाही. लक्षात घ्या तुम्ही. सांगा मला इथं कोणी असेल तर, सर आमच्या पोरीचं लग्न करायचं होतं, तिला साजेसा नवरा भेटला नाही, असं घडूच शकत नाही. मुलगी कदाचित अपंग असू द्या, मुलगी दिव्यांग असू द्या, मुलगी काळी असू द्या, माझ्यासारखी कदाचित माझ्यापेक्षा डांबट असू द्या, ती पण मुलगी रिकामी राहत नाही. लक्षात घ्या. हे माय बापाने जरा निर्धारानं समजून घेतलं गेलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा असतो कदाचित या मुलीच्या शिक्षणावर. आता तुमच्याकडे खूप चांगली पद्धत आहे. आता कोणी कदाचित वक्ते सगळे जर हुंडा घेत असतील तर त्याला जर नीट करायची यंत्रणा पण आपण केली पाहिजे सुरू, असं माझं होतं. आपली तर परंपराच आहे हुंडा न घेण्याची. आमचे गच्यातून धर्म तुम्हाला का लागू देतात हे पण थोडंसं विचारात लक्षात घ्या. कारण हे बाटगे पण येऊ नये समाजात, याची पण काळजी आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे मला एक गोष्ट आपल्याला अतिशय नम्रपणे सांगायची, तर असा जर एखादा शिकलेला माणूस समाजातला हुंडा घेण्याची भाषा करत असेल तर ठीक आहे डॉक्टर साहेब, ऐकायला आहे की हे कुठे घेऊन जातात, तर तुम्ही इतके थर्डक्लास वागू शकता. आदिवासीच्या संस्कृतीला कलंक लावण्याचं कृत्य तुमच्यासारख्या श्रीमंत आणि विद्वान माणसाकडून होत असेल तर आम्हाला याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही बुके घेऊन आलो म्हणायचं. एक बुके 200 रुपयाचा गेला तर हरकत नाही, पण त्याला रात्रभर झोपणी लागली पाहिजे. साल्या समाजाची माणसं किती जागरूकपणे काम करतात याचा विचार आपण केला पाहिजे. मित्र हो, शासन पातळीवर संघर्ष करण्यासाठी डॉक्टरांसारखी माणसं, सतीसारखी माणसं 100% करणारच आहेत, तो चालणारच आहे. पारधी साहेबांसारखे अधिकारी लोक आपल्याला मदत करणार आहेत. पण आपल्याही समाजातल्या काही बारीक सारीक प्रथा ज्या की पोरांच्या आयुष्याची माती करू शकतात ते आपल्याला टाळता येतील का, त्याचा विचार सातत्याने करा. माझ्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही बोलतो. एक 15 ते 20 मिनिटात माझे काही मुद्दे मला तुम्हाला समोर ठेवायचे, तेवढा थोडासा उशीर झाला. तुम्हाला जे माझी विषय सुरू झालेली आहे, सांगता येत नाही आपण की या सगळ्या गोष्टीकडे का कटाक्षाने लक्ष देत आहे. आता बोलता बोलता कुणीतरी म्हणालं की आता काही समाजाची प्रथा म्हणून डॉक्टर साहेबांनी कुठेतरी आठवलं नाही की महिलांना सन्मान देणारा एक जो समाज आहे तो आदिवासी, सन्मानानं वागवणार. मग आमच्यासारख्या दलित समाजाची सावली पडून तुम्ही आता पुन्हा जर तुमच्या बायकांना लेकीला जर बाजूला सारणार असाल तर ह्या वक्त्या सवयी आमच्या कशाला फॉरवर्ड करून घेता तुम्ही, आयात करून घेता. ही तरी गोष्ट आम्हाला तुम्हाला नम्रपणे सांगायची. मी एवढंच म्हणेन, तुम्हाला आजही सांगतो आपल्या घरात ट्रॅडिशन किती वाईट आहे. आईला सगळेजण एकही बोलतात, बापाला बोलायची हिंमत आहे का? बापाला बोलल्या कधी पायातलं बुटाड हातात येईल गॅरंटी नाही. म्हणजे काही फार बापाबद्दल सन्मान आहे म्हणून कुणी आदरानं बोलत नाही, पण बाप कधी ठोकून काढी याची गॅरंटी नाही. बंद करा, बरोबर आहे ना? पण माय बिचारी काहीच करीत नाही. तुम्ही काहीही कारवाई करा, काही लफडे करा, लाचोच्या करा, चोऱ्या करा, जाऊ दे माझं चुकलं असं हीच म्हणते. मग एक लक्षात घ्या की चांगलं वागणाऱ्याला वक्त वागणूक आपण देतो आणि वक्त वागणाऱ्याला मात्र दबून राहतो. म्हणजे आपण आणखी गुलामी मानसिकतेनं जगतोय की काय असा प्रश्न आहे. म्हणून इथून पुढे लक्षात घ्या, मी सातत्यानं कोणत्याही महापुरुषाचं चरित्र वाचतो तेव्हा त्याच्या आयुष्यातली जीवनमूल्य आम्हाला काय शिकता येतील. जगाच्या पाठीवरचा पहिला राजा पुरुष आहे की ज्यानं आईला नुसतं आई नाही, आऊ साहेब हा शब्द दिला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. मी हे का सांगतो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस लक्षात घ्या समाजाचा विचार केला,
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळे लोक झोपलेले असतात आणि रात्र रात्र जागा राहतो हे सांगणारे बाबासाहेब त्या जागेपणाचं उत्तर देतात की ज्याचा समाज शतकानुशतक झोपलेला आहे त्याच्या नेत्याला, त्याच्या कार्यकर्त्याला झोपता येणार नाही, म्हणून मी जागा आहे. अशी महापुरुषांची मूल्य आम्ही खऱ्या अर्थानं रुजवली पाहिजे. हा विचार सगळ्यात महत्वाचा आपण डोळ्यासमोर घेणं गरजेची गोष्ट आहे. छोट्या मोठ्या प्रलोभनामध्ये एक चांगल्या पद्धतीने शिकलेल्या महिलांची एक चांगली टीम करा, त्याची गरज प्रचंड मोठी झालेली आहे. हे सगळं समोरून तुम्हाला सांगतोय. शिकलेल्या महिलांची, शिक्षिका असलेल्या महिलांची, प्राध्यापिका असलेल्या महिलांची, किंवा नसेल तर 4-2 मुलींना मानसशास्त्रामध्ये चांगलं काम करायला लावा. फॅमिली काउन्सिलिंग आणि मुलींचं काउन्सिलिंग करण्यासाठी प्रचंड मोठी गरज आहे. आज सगळ्या समाजाचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. रिकामचोट मोबाईलमुळे नको ते व्हिडिओ समोर येत आहेत आणि पोरं नको त्या भानगडीमध्ये गुंतून इंस्टाग्राम, काय आणखी व्हॉट्सअप, वेगवेगळ्या फेसबुक या सगळ्या गोष्टींमध्ये नाहक आपला वेळ वाया घालून आयुष्य बरबाद आणि उद्ध्वस्त करायला निघालेल्या या पोरांना भानावर आणून चांगल्या पद्धतीनं विचारपूर्त करून आयुष्य उभं करण्यासाठी प्रेरित करणं प्रचंड गरजेचं काम आहे. हे सुद्धा कदाचित काही शिकलेल्या लोकांनी लक्षात घेणं गरजेची गोष्ट आहे. त्या समाजातील त्या पद्धतीचे खऱ्या अर्थानं असे कुठेतरी काउन्सिलिंगचे ठिकाण आणि काउन्सिलिंगचे सेंटर तयार झाले पाहिजे, याचा विचार होणं गरजेची गोष्ट आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे तुम्हाला. समाज आता तुम्ही भलेही कदाचित छोटा म्हणत असलात, पण त्याला जर तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला त्याचं विशेषीकरण करावं लागेल. विशेषीकरण कुठलं करावं लागेल? आम्ही तुम्हाला सांगतो, मराठा सेवा संघाचा मी परभणीचा जिल्हाध्यक्ष आहे. आम्ही जवळपास 1992 पासून, सेवा संघाची स्थापना 90ची आहे, मी 92 पासून कार्यकर्ता आहे. मी जवळपास त्या संघटनेमध्ये 28 वर्ष कुठल्याही पदावर नव्हतो, एक कार्यकर्ता म्हणून काम केलं निष्ठेनं. मला 2-3 वर्षापूर्वी जिल्हाध्यक्ष केलं, मी स्वीकारलं पद, त्याच्याबद्दल मला फारसं बोलायचं नाही. पण आमच्याकडे जवळपास 33 कक्ष आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे काम करणार. तालुका पत्रकार कक्ष आहे. पत्रकार जे कोणी समाजातले असते त्यांनी एकत्र यावं, तिथं त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे. डॉक्टर शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आहे, शिक्षकांची स्वतंत्र संघटना आहे, डॉक्टरांची संघटना आहे. मी हे सगळं का सांगतो तुम्हाला? व्यापाऱ्यांची संघटना आहे, शिक्षण संस्था चालकांची संघटना आहे. ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण एकत्र केल्या पाहिजे. 2च माणसं जिल्ह्यात असतील तर काय हरकत नाही. मी तर नेहमी सांगतो, संघटनेच्या कार्यकर्त्यांना मॉबची अपेक्षा ठेवायची नाही, कारण आपण काही 200 रुपये भत्ता देऊन आणि खिचडी भज्याचे पैसे देऊन कोणाला आणलेले नसते. मी म्हणतो, एखाद्या तालुक्यात कोणीच कार्यकर्ता नसेल, माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता तालुका अध्यक्ष झाला तर त्याच्या बायकोला त्याला सचिव करायचं काही गरज नाही, जगाच्या कोणी येण्याची. दोघांच जणांनी छानपैकी फिरायचं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 100% तुमच्या 200 झाल्याशिवाय राहत नाही. ही सामाजिक चळवळीची काम करण्याची प्रक्रिया आहे. पण मला तुम्हाला संघटनाच्या बाबतीत सुद्धा बोलायचे होतंय. काय माहिती आहे का, बाबासाहेबांचं एक चळवळीचं फार सुंदर गाणं आहे बाबासाहेबांवरती, भीम के बंदे आधे इधर आधे उधर. ही प्रक्रिया सगळ्या समाजाला शापित झाली. आज तुम्हाला सांगतो, कुठल्याही समाजाचं आंदोलन जेव्हा एखाद्या न्याय हक्कासाठी सुरू असतं तेव्हा त्याच्यामध्ये बाटग्याची संख्या वाढायला लागली, दलालांची संख्या वाढायला लागली. कदाचित ही गोष्ट तुमच्या संघटनेला, तुमच्या समाज संघटनाला आणि समाज घटकाला लागू देऊ नका, ही पण विनंती मला करायची. त्याच्यासाठी आधीच कोऱ्याची फवारणी करा. या अवलादी दिसायला लागल्या की याला झटकून टाकणं गरजेची गोष्ट आहे. परवा एका संघटनेनं संघटना विरोधी आंदोलन केलं आणि मग ही संघटना कशी कुठली हे दाखवण्याचा पाप करण्याचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला. त्या संदर्भात मी तुम्हाला बोलतोय, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. मला सांगायचे हे की सामाजिक संघटना समृद्ध करण्यासाठी अलीकडे महाराष्ट्र शासनाकडून बऱ्याच ठिकाणी समाजकार्य महाविद्यालय आले, पण केवळ पदवी घेऊन नाही तर या पोरांना समाजातले उद्याच्याले समाज कार्यकर्ते म्हणून आम्हाला उभं करावं लागेल. हा विचार थोडासा डोळ्यासमोर घेणं गरजेची गोष्ट आहे. मित्र, एक गोष्ट आपण गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे. या महाराष्ट्राला प्रचंड मोठी सामाजिक संस्कृती आहे, सामाजिक परंपरा आहे आणि या सामाजिक परंपरेचा विचार करून काही लोक असाही आक्षेप घेतात, आपण आपल्या जातीसाठी काम करायला लागलो म्हणजे जातीवाद. अनेक लोक, मी पण हे सगळं ऐकलं, मी एवढंच म्हणतो या गोष्टीबाबत लक्षात घ्या, हा देश 6,500 जातीचा आहे. त्या 6,500 जातीला सगळेजण एकत्र आणून सुधारू शकतो तर काही एकत्रित संघटित करू शकतो. अख्खा समाज एखादा तर एक नाही 10 मिनिटं कार्यालय केली तरी जमा होणार नाही. मग हे नाही, त्यासाठी स्पेशलायझेशनची गोष्ट आहे, ही विशेषीकरणाची बाब आहे. त्याच्यामुळे अजिबात असं विचार करायचं कारण नाही. ज्या त्या समाजानं स्वतःच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी चळवळ आणि लढा उभा केला असेल तो या देशातला न्याय लढा आहे. ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. ते संविधानात दिलेलं स्वातंत्र्य आहे, आमच्या फंडामेंटल राईट मधला हा विषय आहे. त्यामुळे ही गोष्ट कधी काही लोक भ्रम सातत्याने निर्माण करत असतात. कुठल्याही चांगल्या चळवळीला दुजोरा देण्याच्या प्रक्रिया चालू असतात सातत्याने. आज मला सांगा, कोणत्या जियारला आपण शिमगा साजरा करतो? शिमगा होळीच्या दिवशी नाही पेल्यावर काय माणूस बनावं त्याला आहे ना. म्हणजे ही आपली परंपरा लक्षात घ्या. कोणत्या परंपरा? मग या वाईट परंपरा आपल्याला टाळता आल्या पाहिजे. आम्ही होळीच्या दिवशी
काही प्रथा सुरू केल्या आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने मागच्या 15-20 वर्षापासून सुरू केली. दारू पिणाऱ्यासोबत त्या दिवशी जायचं नाही, नंतर 364 दिवस गेला तरी हरकत त्या दिवशी जायचं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, अशा सवयी लागल्या तर उद्या घरचे पण ऍक्सेप्ट करतात ना. आज सिंगार घेऊन येणार साहेब आपले लेकरांचं काय म्हणायचं, आपला बापा घेऊन आलेला असेल, पाहत नाही सगळं रौद्र रूप बापाचं. ही सगळी जी प्रक्रिया आहे ती या गोष्टीकडे आपण छेद दिला पाहिजे. मी नेहमी असं सांगतो की सोशल इंजिनिअरिंग दुसरं तिसरं काही नाही. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या राष्ट्रासाठी एक एक समाज या राष्ट्राचा घटक आहे आणि हा अविभाज्य घटक जर निकोप बनत गेला तर ते राष्ट्रपुरुष खऱ्या अर्थाने सौष्ठव संपन्न बनणार आहे. हीच भूमिका आपली आहे. काही लोक नुसतं राष्ट्राचं नाव घेतात आणि काम जातीचं जातीवादाचं कदाचित जातीय दंगलीचं करतात. त्या कदाचित एका अर्थानं राष्ट्र उन्नतीच्या काम करणाऱ्या संघटना नाहीत. उलट आपल्यासारख्या वंचितांना, गरिबांना, शोषकांना, अन्याय झालेल्या लोकांना मुक्त करण्याची भूमिका आपल्याला स्ट्रॉंग असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपलं पाऊल असलं पाहिजे. येणाऱ्या काळात ही गोष्ट खरीच आहे की लोकशाहीमध्ये जोपर्यंत तुम्ही मागत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही आणि मागण्यासाठी एकट्यानं मागून चालत नाही. तो आवाज तुमचा बुलंद असला पाहिजे. काल परवा एका 8वीच्या परीक्षेत कुठल्या तरी एक जणाला प्रश्न विचारलाय, त्या 8वीच्या पोरांना उत्तर दिलं, दररोज चर्चेत असलेला माणूस कोण महाराष्ट्र. मी का सांगतोय, समाजाशिवाय माणसाची ताकद नसते. 22-32 किलो वजनाचा माणूस जर सगळे सत्तेला हलवू शकत असेल ती याची अर्थ काय आहे की समाजाची ताकद पाठीशी उभी राहिलेली आहे. आता कालच्या वेळेस काही लोकांनी गैरसमज करून गेले, हे लोक आपल्याच खिशात आहेत. त्याला पण येणाऱ्या पुढच्या टप्प्यात कदाचित त्याची जागा दाखवण्याची वेळ येणार. मी हे सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की कुठेही असं कुणी कुणाला गृहीत धरण्याची प्रक्रिया जर लोकशाहीत होत असेल तर तोच आपला उपमर्द आहे आणि आपल्यावरचा तो अन्याय आहे. जे तुमच्या कदाचित ज्या 12,500 जागांचा विषय असेल, आणखी काही कदाचित अतिक्रमण पाहू होणाऱ्या घटना संघटनांचा विषय असेल, त्या सगळ्या गोष्टीला चोख उत्तर देण्यासाठी भावांना आपल्याला संघटितपणे व्यवस्थेला उत्तर दिलं पाहिजे. शासन दरबारी याची मागणी केली पाहिजे आणि फंडामेंटल राईट्ससाठी असेल किंवा आपल्या मूलभूत आरोग्य असेल, शिक्षण असेल, सेवा असेल, या सगळ्या गोष्टीच्या हक्कासाठी जे आपल्यासाठी आहे तेवढंच आपल्याला मिळू द्या. बाकीचं आम्हाला जास्तीचं नको कोणाचं, पण आमच्या ताटातलं तरी सुखानं आम्हाला खाऊ द्या. या भूमिकेसाठी एकत्र यायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने संघटित यावं व्हावंच लागणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा संघटना म्हणून समोर लोक येतील तेव्हा त्यांच्या पाठीशी असलो पाहिजे. आज आपण जरी एका समाजासाठी इतर समाजाचे म्हणून आलो असलो तरी आपण वेगवेगळ्या तावडीची माणसं इथं आहेत, इथं असलेले पण आहोत. म्हणजे असं काही नाही की हे एवढेच आहे, आपण पण असतो. माझा कुणाशी तरी वेगळा जिव्हाळा असतो ना स्पेशल, मग मी त्यावेळेस एवढंच म्हणतो सतीशराव हे सगळं बरोबर आहे, तुम्ही आम्ही नेहमी सोबत असतो, पण या बाबतीत मला पहिला टाळायचं बरोबर आहे ना. आता एवढ्याच वेळेला टाळलं नाही तर मग त्या झगमारा सोबत काय करायचं, त्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतच नसतात तुम्ही, तो उपयोग काय बरोबर आहे. मी हे का बोलतो तर ही गोष्ट थोडीशी समजून घेतली गेली पाहिजे. महत्वाच्या वेळेला तुम्ही नाही तर कल्पना करा तुमच्या पोराचं लग्न ठरलं, त्या दिवशी माझ्यासारखा सहज सांगतो की यावेळेस मला अमुकाच्या घरी पाणी भरायला जायचं पण तुमच्या घरी लग्नात येऊ शकत नाही. ही लक्षात की आपली माणसं कशी असतात आणि मग त्यावेळेस तू नसेल तर तुम्हाला कशाचा कामात आला. एखाद्या वेळेस कदाचित तुमच्याकडे दवाखान्यात आपलं सगळे त्यावेळेस मी तुमच्यासाठी येत नसेल तर मी तुमच्या काही कामाचा आहे. एका दिवशी तुमच्या घरात कुठली मौत झाली कोणाची, त्या मौतीला मी येत नसतं तर मी कसा तुमचा असू शकतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. मग कोणाचे तरी खेकडं उचलायचे, कोणाचे तरी बांबू ठोकायचे, कोणाचे तरी बॅनर लावून फिरायचं असेल तर अशा लोकांवर संघटना कधी मोठी होत नसते. म्हणून अशा दळ बदलू गिरगिटांपासून संघटनेने सावध राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यापासून राऊंड अप फवारायची तयारी ठेवली पाहिजे. ही पण गोष्ट डोक्यात घेणं गरजेची गोष्ट आहे. इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी एक विचार सातत्याने केला पाहिजे की हा समाज माझा आहे. कल्पना करा, हे मान्य आहे की मी माझं स्वतःचं पाहिलं पाहिजे, नंबर 2 ला माझ्या कुटुंबाचं पाहिलं पाहिजे, नंबर 3 ला मी माझ्या गाव, गावकी, भावकी, सोयरे काय त्या सगळ्यांचं पाहिलं पाहिजे. मी माझा तालुका, मी माझा जिल्हा. उद्या जरा कदाचित टारपे साहेबाला परभणी जिल्ह्याची काळजी असेल, महाराष्ट्राची काळजी असेल, सतीशरावला हिंगोली जिल्ह्याची काळजी असेल, पण तालुका अध्यक्षाने सतीशरावची मांडलंच पाहिजे. आमच्यावर अन्याय व्हायला पण मांडलंच पाहिजे हक्कासाठी. ही भूमिका थोडीशी डोक्यात घेतली पाहिजे आणि उदात्त हेतून संघटनेला पुढे नेलं पाहिजे. ही पण एक भूमिका मला आपल्याला सगळ्यांना नम्रपणे सांगायची. इथून पुढच्या काळामध्ये समृद्ध पद्धतीचं शिक्षण घेऊन आपल्याला कुठल्या ना कुठला एक चांगला विचार ठेवता येईल का हा विचार करा. आणखी एक आवाहन मला या निमित्तानं करायचे, तुमच्या सोबत असलो, माझी जरी कदाचित ही ज्युडिशरी नसेल तरी पण माझं एक विनंती आपल्याला आहे. आपल्याकडे ते जे कोणी निरक्षर असतील त्या लोकांना साक्षर करण्यासाठी नांदेसाहेब जो आपला योजना कार्यालयाचा उल्हासचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये सातत्यानं लोक सहभागी करा. ज्या आमच्या गावातल्या आज्या, ज्या कोणी आणखी वंशा, या सगळ्या लोकांना आपल्याला कदाचित एकत्रपणे आणता येईल. यासाठी यांच्या शिक्षणाच्या बाबतीत, जागरूकतेच्या बाबतीत आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. तिथून पुढच्या काळात एका गोष्टीचं आव्हान सगळ्या समाजासमोर आहे.
सगळ्या, म्हणजे केवळ ते आदिवासी समाजासमोर आहे असं मी मानत नाही, सगळ्या समाजासमोर आहे. मोबाईल ॲडिक्शन ही एक सगळ्यात महत्त्वाची समस्या समोर आलेली. लहान लेकरं सुद्धा मोबाईल टाकल्याशिवाय शांत बसायला तयार नाही. आज कितीतरी लेकरं मोबाईल पाहिल्याशिवाय जेवत नाही ही परिस्थिती आहे. त्याला मम्मी एकीकडून एक घाट भरवते, दुसरा पप्पा भरवतो आणि मग त्याला त्याचा मोबाईलच पाहत असतो. ही प्रक्रिया होत असेल तर हे ब्लॅकमेलिंग आहे, लक्षात घ्या तुम्हाला. त्या लहान लेकरांना मायबापाला केले. जुन्या काळात व्हायचं काय की 5-5, 6-6, 8-8, 10-10, 12-12 लेकरं असायचे. फार काही कोणाला वाटायचं नाही इकडचं तिकडचं कमी जातं. आता काय झालं, हे 20-20ची मॅच, एकच पोरगं एकच पोरगी, मायबापच परेशान आहेत, पोरा पोरीपेक्षा जास्त. तुम्ही पाहिलं असेल, आपण शिकताना कधीच कोणी आपलं दप्तर घेऊन वाड्याच्या बाहेर तरी आलं होतं, घराच्या बाहेर तरी. आता मम्मी दप्तर घेऊन आणि पप्पा टिफिन घेऊन पोराच्या व्हॅनपर्यंत येतात. ही परिस्थिती सगळ्याच्या घराघरात. इतकं दुबळं लेकरायला करू नका, त्याचं त्याला आत्मनिर्भर व्हायला शिकवा, थोडंसं कणखरपणे बनवायला शिकवा. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. आज ज्याच्या घरात सुबत्ता आहे त्याच्या घरामध्ये हे सगळेच नखरे आहे. मग समाज कोणताही असू द्या आणि जात कोणतीही असू द्या, मग सुबत्तेवाल्याने भलतं आपण फार सुधारलोय नावाखाली बिघडवण्याची प्रक्रिया आणि स्वतःच्या घराला कॅन्सर लावून घ्यायची प्रक्रिया चालू असेल तर याही गोष्टीला बाधा आणली गेली पाहिजे. हा विचार सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणखी एक महत्वाच्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचे. अलीकडे मनोरंजनाच्या माध्यमांनी समाजाला सातत्यानं अपव्यय ठेवण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. काही घेणं देणं नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, काही मालिका अशा आहेत की तुम्हाला त्या मालिका पाहिल्याशिवाय करमत नाही. कारण नसताना ते म्हणजे मेंदूला भुंगा लावून घेण्याचा प्रकार, कारण नसताना. त्याच्यापेक्षा शेजारच्या आजीला जाऊन गप्पा मारीत बसा, ते चांगलं होतं. भांडकुदळ असलेली सासू जरी असली तर तिच्याशी अर्धा तास भांडण करा, त्याच्यातून काही फायदा होईल. म्हणजे भिकारचोट सिरियल आणि मालिका पाहून आपला काही फायदा होणार नाही. हा पण एक गोष्टीतला एक विचार महत्वाचा डोळ्यासमोर ठेवा. आज लुडो सारखे गेम, लक्षात घ्या, जंगली रवी सारखे गेम, कोणीतरी एखादा सांगतो मला एवढ्या लाखाचा फायदा झाला, पण कोट्यावधी लोक करोडो रुपयाने जातात हे कोणीच सांगत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याकडे अंधारात अपमान सहन करायची तयारी आहे. उशीत मुंडकं बसून रडायचं कोणी कोणाला सांगत नाही. पण एखादं काही म्हटलं की त्याचा खूप गवगा होतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता जो मुलगा आला, पाण्यावर 107 किलोमीटर गाडी चालवण्याचा शोध त्याने लावला असेल तर तो कला शाखेला जातो कसा, त्याचे शिक्षक काय करतात, त्याच्या मायबापाला कदाचित माहीत नसेल. मी त्याचा नातेवाईक म्हणून नांदे सर, आपलं काम आहे बाळा, तू आताच्या 11वी पोरगे जाऊन एक दिवस स्पेशल व्हिजिट करा आणि 11वी सायन्स 11वी आर्ट्सचं 11वी सायन्स करून घ्या आणि त्याला 12वी सायन्समध्ये कदाचित मार्क कमी पडू द्या, तर त्याला सायन्समधून बाहेर काढा, पुढे आपल्याला पाहता येईल. तुम्हाला ही गोष्ट का सांगतो, CET-मध्ये त्याचे महाराष्ट्रात सर्वात कमी जरी मार्क असले तर उद्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पोराचं करिअर होऊ शकतं. हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्याला कळालं नसेल, त्याच्या मास्तरालाही कळालं नसेल, पण त्याच्या कदाचित मायबापाला कळालं नसेल तर तुमच्या माझ्यासारख्या समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्याला कळालं असेल तर ते आपण वेळीच केलं पाहिजे. ही पण विनंती मला तुम्हाला करायची. मी एवढंच सांगतो, उद्या त्याला तो पोरगा, उद्या त्याला आईन्स्टाईन होऊ शकतो, उद्या त्याला कदाचित तो पोरगा आणखी कुठला तरी एखादा APJ अब्दुल कलाम होऊ शकतो. ही भावना आपण कुठेतरी बाजूला टाकून ठेवलेली आहे. हा पण विचार थोडासा डोळ्यासमोर घेतला पाहिजे. एखादं पोरांसाठी तुमच्याकडे मला वाटतं पोलीस भरती केंद्र बऱ्याच जणांनी सुरू केलेले आहे. मधल्या रस्त्याने जेव्हा मी येत होतो त्या कोर्टा फाट्यावरून तुमच्याच गावाच्या आसपास कुठेतरी आहे ते पाहिले ते ठिकाण. मुलींसाठी एखादं पोलीस भरतीचं मिलिटरी भरतीचं सेंटर नाही तर एखादं ते सुरू करता येतं याचा विचार करावा आपल्या सगळ्याला. कदाचित तुम्हाला वाटेल की भुसारी साहेब नुसते प्रपोजल देऊन ठेवायला करा असं माझा आग्रह नाही, पण याच्यातल्या काही मुली अशा असतात. साहेब असं बोलले की मला पोलीस व्हायचं होतं, म्हणजे त्यांना IPS व्हायचं होतं. ते कदाचित होऊ शकले नसतील, पण ते आज डेप्युटी कलेक्टर झाले, ते रिटायर होताना कलेक्टर होतील, लक्षात घ्या. आणि या पद्धतीची भूमिका त्यांची असेल तर उद्याच्याला तुमच्यापैकी किती जणांचं तरी एखाद्या वेळेस एखाद्या छोट्या प्रकरणात एखाद्या पोलीस स्टेशनला प्रचंड त्रास झाला असेल तर त्या न शिकलेल्या बाबत इच्छा असते मला या खुर्चीवर मला पूर्ण PI म्हणून आलं पाहिजे. ही भावना जर असेल तर त्या भावनेसाठी लेकरानं लेकीनं संघर्ष केला पाहिजे. हेच खऱ्या अर्थानं आपल्या जिवंतपणे पिंडदान आहे. नाहीतर मेले न मिळे अन्न आणि त्या मेल्यावरी कधी पिंडदान ही तुकाराम महाराजांनी सांगितलेली वृत्ती नाही झाली पाहिजे. हा जिवंतपणे जगण्याचा इतिहास आणि संघर्ष आपल्या वाट्याला आहे. बोलताना एका वक्त्याने फार छान पद्धतीने सांगितलं की संघर्ष प्रवृत्ती कमी होत चालली. संघर्ष प्रवृत्ती कमी होत जाणं म्हणजे नव्या आत्महत्येचा प्रवास आहे. लक्षात घ्या, समाजाच्या आत्महत्येचा प्रवास आहे. संघर्ष यासाठी आवश्यक आहे, तुम्हाला तुमचे मुद्दे आयडेंटिफाय करता आले पाहिजे. अन्याय होतो त्या गोष्टीवर आवाज उठला गेला पाहिजे. मला या गोष्टीचं आजही कौतुक वाटतं. मी प्रचंड नौखा होतो पारधी साहेब, तरी पण सतीश आणि सतीशची टीम सातत्याने आमच्यासोबत येऊन भुसारी साहेब असा अन्याय झाला. आम्ही पण आमच्या लक्षात करायचं घ्यायचं नाही. कामाच्या वेळात नांदे साहेब होते, आम्ही सगळेजण सोबत होतो. प्रत्येक वेळेला आम्ही त्या तिथे जाऊन तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा मला एक गोष्ट सातत्याने वाटली की माझ्या विभागातलं काम मला कळालं नव्हतं, पण सतीशरावच्या तक्रारीमुळे माझ्या दृष्टीपथात
लक्षात आलं आणि मग काम करण्याची प्रक्रिया 100% सुरू होत असते. एक गोष्ट लक्षात घ्या की कधी कधी अधिकाऱ्यांकडून असेल किंवा एखाद्या वेळेस पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा अनावधानाने काही गोष्टी राहून जाऊ शकतात, पण त्याला त्याचा अर्थ तो सुद्धा न समजून आपण त्याला कन्व्हिन्स करून पुढे नेलं पाहिजे. हा पण विचार एक डोळ्यासमोर ठेवणं गरजेची गोष्ट आहे. तिथून पुढच्या काळामध्ये आपण आपल्या पद्धतीने या परिसराला, मला आजही असं वाटतं साहेब, तुम्हाला एक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, मी या कार्यक्रमात नाही म्हणून नाही, इथं मला वाटतं सावंत साहेब पण आहेत, इथं अनेक लोक आहेत की जे नांदे साहेब तुमच्या पाहुण्याशिवाय आहेत. मला या गोष्टीचा अनुभव आहे की मी 2011 पासून आज 2024 पर्यंत साधारणपणे 13 वर्ष सेवा केली साहेब शिक्षण विभागामध्ये. कळमनुरीसारखा चांगला समाज, चांगले लोक मला जगात कुठेही भेटले नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज मी क्लासवर झालो असतो, त्यावेळेस क्लास 2 होतो, पण आजही पुन्हा पुन्हा असं वाटतं ना जसं रिव्हर्स घेऊन कळमनुरीचा व्ह्यू एकदा झालं पाहिजे. आपण ही भावना आहे मला का सांगतो, कारण कळमनुरीमध्ये त्या महात्मावाडीच्या झेंड्याच्या शाळेपर्यंत आपण जाऊन 5-3 किलोमीटर आम्ही फिरलो होतो. मला ही गोष्ट यासाठी महत्वाची वाटते आणि ही गोष्ट अतिशय सुंदर आहे की या सगळ्या गोष्टीकडे आपण जरा डोळसपणे पहा. तुमच्या समाजाचं एक फार चांगुलपण आहे, मी ते नेहमी सांगत असतो. तुमचा समाज शक्तीपंजे आणि दरिद्रपणा केव्हाच करत नाही, कोणी माणूस असतो. कुरडे साहेब माझी भांडणं झालेले, कुरडे साहेब मला एकदा रागवून आले होते माझ्या ऑफिसमध्ये. मी हे का सांगतो की कारण मनात कुठलंही पाप नाही, कोणी कमी तक्रार केली असेल तर थेट जाऊन विचारायची पद्धत फक्त तुमच्या समाजामध्ये डोळे घालून बोलण्याची समज आणि ही तुमची खरी नैतिकता. आणि म्हणून या नैतिकतेला डागाळून न देता येणाऱ्या काळातल्या पोरापोरींना कसं उभारत करता येईल, उद्याच्याला ह्याच लेकरांमधून उद्याचा सतीश सातपुते कसा, पाचपुते तयार कसा होईल, उद्याचा संतोष टार्फ याच्यातून कसा तयार होईल, उद्याच्याला कदाचित याच्यातला भारूड कसा तयार होईल, ही गोष्ट आपण सगळ्यांनी संघर्षाची नांदी म्हणून स्वीकारली पाहिजे. आणि हा कार्यक्रम केवळ यायचे, नारे द्यायचे, घोषणा भाषण ऐकायचे म्हणून नाही, इथून पेटून उठलं पाहिजे. माझ्या 2 पोरापैकी एकाला मी IPS करीन तर दुसऱ्याला मी IAS केल्याशिवाय थंड बसणार नाही, ही न शिकलेल्या मायबापांनी शपथ घेतली पाहिजे, त्याच्याशिवाय लेकरं मोठी होणार नाही. तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल, बऱ्याच वेळेला आपण पाहतो की एखाद्या मुलाला कर्तव्य कठोर करून त्याच्या आयुष्यात उभं करायचं असेल तर त्याला अनेक वेळेला तावून सुलाखून काढावं लागतं. ही तावून सुलाखून काढण्याची प्रक्रिया सातत्यानं पुढे चालत राहावी, यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मला या कार्यक्रमाला बोलवून माझं ऐकण्यासाठी आपण सर्वांनी मला सन्मानित केलं त्याबद्दल आणि ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. मला 3 वेळेस चिठ्ठी आली पाठीमागून की तुम्हाला ते गाणं म्हटल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. ठीक आहे, मी तुमच्यासोबत आहे. थोडासा आवाजात ऐकू देता आला तर पहा, आणि आवाज या साऊंडमध्ये सभागृहात ऐकू होणार नाही याची काळजी घ्या. साहेब वामनदादा कर्टकांचं एक गाणे, पण 5 मिनिटात आपलं सगळं मोबाईल पाहता माझ्या लक्षात आलं, कारण अडचण कोणाला खूप वेळ झाला, तुम्हाला भुका लागली असतील. मी इथे येण्यापूर्वी जेवल्यामुळे मला काही नाही, तासभर थांबू शकतो, तो विषय नाही माझ्यासाठी. आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची जी पंचायत आहे सध्या, म्हणजे डोंबाऱ्याच्या तारेवरच्या कसरतीपेक्षा अवघड आहे. काही कामं त्यालाच करावं लागेल अशी पोझिशन आहे आता. मी 2 शाळांना भेटी देऊन आलो आणि हेडक्वार्टरला आणखी भेटायला जायचं राहील. भाषण झाले की आपल्या ऑफिसला जाऊन बीसीला बसायचं. आता सध्या सांगून ठेवली की यायला म्हणलं की आता शाळा भेटत आलेली, इकडं आलो म्हणल्यावर तो पुन्हा भेट सुरू होऊ शकते, कारण आपल्या इकडे वरिष्ठ हे अरिष्टच असतात अशी परिस्थिती आहे. म्हणजे ही परिस्थिती सगळीकडे आहे. म्हणजे आता जरीही पारधी साहेब बऱ्यापैकी वरिष्ठ असले तरी ते सुपिरियर नाही दिल्याबद्दल त्यांच्यावर पण आणखी एक निर्बंध असतो. मला फक्त एवढंच सांगायचं की आपण ही सगळेजण जरासं एका वेगळ्या पद्धतीने विचार करूया आणि येणाऱ्या काळात अशा सगळ्या सामाजिक कार्यक्रमात सगळ्यांनी जीव तोडून या एवढीच विनंती मी या निमित्तानं करतो. पारधी साहेबांनी सांगितलेल्या वाक्याचा पुनरुच्चार पुन्हा करतो. चांगली माणसं समाजाला मिळत नाही, समाजाला चांगली माणसं मिळणं हे एक गोड स्वप्न असतं आणि ते स्वप्न सिद्धीला नेण्यासाठी चांगल्या माणसांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी बाकी तुम्हाला दुसरं कुठलंही सांगणार नाही. येणाऱ्या काळामध्ये रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून समाजाच्या हक्कासाठी, समाजातल्या गोरगरिबांच्या उन्नतीसाठी, माय बहिणींच्या उन्नतीसाठी निश्चितपणानं बोलताना आता इथं सभागृहानं आजच्या या व्यासपीठाला असा एक मेसेज दिला की ज्या दिवशी या समाजातून डॉक्टर साहेबांनी अपेक्षिलेला आहे 4-2 IAS पोरांचा सत्कार असेल ना आदिवासी समाजातले, त्या दिवशी सतीशराव तुम्ही बोलवा का न बोलवा, आम्ही ऑडियन्समध्ये बसून ऐकायला येणार आहोत. एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. इथं टाळ्या वाजवणाऱ्या सगळ्या बापाला विनंती आहे माझी, इथून पूर्व कदाचित 2 तास आधी झोपत असेल तर त्याच्या नखावर अंगठ्याच्या पाय द्या आणि त्याला सांगा तुला आणखी 2 घंटे अभ्यास करायचा. मी तर अतिशयोक्ती सांगत नाही, मी पोरांचा अभ्यास घ्यायचो. रात्री अभ्यासिकेमध्ये नॉन ग्रॅज्युएट प्राध्यापक होतो. अनेक पोरांची नख बुटाच्या टाचानं काढलेच आहेत, प्रामाणिकपणे सांगतो, टाचानं बुटाच्या नख काढले. पण मला आज या गोष्टीचा अभिमान आहे. माझं पोटचं पोरगं काय होईल न होईल मला माहीत नाही,
पण महाराष्ट्रातल्या 350 तालुक्यामध्ये किमान 5 ते 10 शिक्षक प्रत्येक तालुक्यात आहे. माझं स्वतःचं मांजरेंच्या सर्व्हिस होतं. मी अतिशय सामान्य फटका माणूस आहे, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण मला या गोष्टीचं समाधान आहे की महाराष्ट्रातल्या 350 तालुक्यात कुठे गडचिरोली, भामरागड, धानोऱ्यात जरी गेलो तरी सुद्धा त्या पद्धतीनं आहे. आणखी एक गोष्ट डॉक्टर करता आली तर करावी, एक छान पेन ड्राईव्ह चांगल्या लोकांकडून डेव्हलप करा, की एक डेटा तयार करा. जसा त्या देवा काय की ते आणलं माझ्याकडे मोबाईल, मी तुम्हाला नंतर सांगेन. गडचिरोलीच्या धानोरी तालुक्यातला तो माणूस आहे हा या माणसांसारखे व्हिडिओ या पोरांना नव्या दाखवा आणि केडर कॅम्पवर भर ठेवा. विशेष करून 18 ते 35च्या वयात त्या पोट्याला अजिबात उडू देऊ. त्याच्यासाठी केडर ड्राईव्ह करा, काय प्रॉब्लेम नाही. गावातला एक तोफा तयार करा, 2-2 छाना खाली वाजवायचे. गावाने समाधान परवानगी द्या. तुमचा समाज छोटा आहे, हे करू शकता तुम्ही. वाह्यात पोरांना आधी आवडणं गरजेची गोष्ट आहे आणि पोरींना मोकळेपणाने शिकू दे ही पण विनंती करायची. तुमचं लई चालतंय. पोरगी शाळेतून 10 मिनिटं लेट आली की कुठं गेली म्हणून मम्मी परेशान. मम्मीपेक्षा पप्पाला त्या गोष्टीचं प्राधान्य नव्हतं आणि त्याच्यापेक्षा आपल्या घरातला जो प्रिन्स असतो ना, प्रिन्स पोरीचा भाऊ, तो तर प्रचंड अस्वस्थ होतो. मोठी बहीण जरी असेल 12वीची 5वीच्या पोराला जरी कळालं की बहीण दिदी 10 मिनिटं लेट आली तर तो सुद्धा त्याच्या कानाखाली आवाज काढायला, कारण हे आमची सावली तुमच्यावर पडली या विषय तरी ते तुमच्या बरोबर ना. मुद्दा असा आहे, पोट्टशाला कॅलेंडरची पानं बदलली नाही आली तरी माझ्या बाबाला कोणाला चिंता वाटत नाही. पोरीच्या 5 मिनिटाचं 10 मिनिटाचं लई टेन्शन येतं. मी या गोष्टीची काळजी समजू शकतो, पण याचा अतिरेक नाही झाला पाहिजे, पोरी दबल्याला पाहिजे. या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करावा. मित्रो, आजही सांगतो, ज्या दाड्यामध्ये कस आहे ते खडकाला भिडून वर येत असते. तुकाराम महाराजांचं प्रिन्सिपल. आणि जे उलटाड आहे त्याला किती खड्डे घालून जाग्यावर असते त्याच्यात किती बेजार होणार आहे. आज मला सांगतो, पोरगे 10वीत नापास झालं, 10 वेळा 11 वेळाला त्याला कसं आखिरला पेपर मॅनेज करून काढता येईल का हुशारी साहेब म्हणणार नसतं लोक. वाईट या गोष्टीचं वाटतं. पण शिकणाऱ्या पोरीचं शिक्षण बंद करू नका ही पण विनंती करायची. आणि तुफानातील दिवे ही वामनदादाची कडकायची आपल्यासमोर कविता ठेवायची आणि मला बोलणं तुमच्याशी थांबवायचे. एखादी गोष्ट, एखादा शब्द चुकून आनंददारानं केला असेल तर मला माफ करा. नसलं होत माफ करणं तर करायचं ते करा, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही मी एकच आहे, काही नाही शिवाय पाहता. त्याच्यामुळे तुम्ही सगळे फार काही वेगळे नाहीत माझ्यासाठी. मी माझ्या घरच्या कार्यक्रमात आलो असं मला वाटलं, म्हणून मी आत्मीच्या भावनेने तुमच्यासोबत बोललेलो आहे. वामनदादा कर्नाकांची ही कविता आहे. ती कविता म्हटल्यानंतर मला 15 दिवस भूक लागत नाही, प्रामाणिकपणे सांगायला. 15 दिवस भूक लागत नाही, मी आजही सांगेल. कारण या कवितेत मला काय भेटतं मला माहिती नाही, पण मला प्रचंड ऊर्जा भेटते. ही या कवितेचं वैशिष्ट्य. कोणाचा आवाज दबला असेल त्या पोरांनी मन लावून ही कविता ऐकायची. युट्यूबला सुद्धा अनेक ठिकाणी अवेलेबल आहे. विठ्ठल भुसारे टाईप केलं, तुम्हाला ती दिवे टाईप केलं की विठ्ठल भुसारे येतो. एवढी गोष्ट डोक्यात ठेवा. मला एवढंच सांगायचं, तुम्हाला ही कविता मनापासून आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. मला खात्री आहे तुम्हाला आवडेल. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो. तुफान वारा पाऊस धारा, तुफान वारा पाऊस धारा, मुळ्या मानसिवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगामुचे बाले किल्ले, असाच ताठर आमचा माथा, जरा न खाली लवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो. हाय बिचारा दुबळावारा, निर्दयतेने करीतो मारा. या वाऱ्यानी मावळणारी, या वाऱ्यानी मावळणारी, ज्योत आमची नव्हे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो. तथागताच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणकणातून, भीमयुगाच्या निरंजनातून, शिवयुगाच्या निरंजनातून तेज मिळाले नवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. मराठीतलं एकच शब्द 5 वेळाला वेगवेगळ्या अर्थानं आले. कडवं असं तो शब्द आहे मराठीतला
तुम्हाला कोणालाही आवडत नसेल शब्द तो, पण मला तो मनापासून आवडतो. त्याचं पहिलं कारण आहे, तो शब्द आहे काळा. मी नेहमी विचार करतो, मातीतून मोती पिकवायचे असतील तर ते पांढरी पिकत नाही, त्यासाठी काळी लागते, काळी. उन्हानं विषाद झालेल्या धरित्रीला सृजनक्षम बनवायचं असेल तर आकाशातले पांढरे कापसासारखे वांझोटे ढग येऊन चालत नाही, त्यासाठी काळेच यावे लागतात. आणि तिसरं कारण आहे, तुम्ही मी आपण सगळेजण मूलनिवासी आहोत, आपण काळे आहोत म्हणून तो शब्द मला आवडतो. पहा किती सुंदर शब्दामध्ये वामनदादाने लिहिले. मला तुकारामानंतर मराठीतला आवडणारा कवी म्हणून मी वामनदादानंतर विचारतो. पहा, काळ्या धरणीवरचे काळे, काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे, करील काळे आपुले हाता, काळ्या करणी सवे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो. एक दिव्याने पेटविलेले, चरितेसाठी पाठविलेले, काळाराणी अखंड इथे फिरती आमुचे थावे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो. शेवटचं कडवं सांगण्याआधी पुन्हा एकदा तुमच्या सर्व संयोजन समितीची, आदिवासी युवक कल्याण समिती महाराष्ट्र शाखा हिंगोली आयोजित या समारंभासाठी मला बोलवलं, त्याबद्दल आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल अंतःकरणपूर्वक अंतःकरणाच्या तळापासून सगळ्यांचे हृदयस्थ आभार मानतो. मी काही वेगळा आघात कुठलाही पाहणार नाही, तिच्यामधलाच आहे, त्यामुळे तेही विशेष वेगळेपण नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या कडव्यामध्ये वामनदादा शेवटच्या टप्प्यात सांगतात, तर बघा इथं आपले सगळेजण राजकीय पदं बसलेले बेरी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत आणि इतर आहेत, सावंत साहेब कदाचित असतात. मी हे यासाठी बोलतो की सामाजिक चळवळी फक्त घासून घेण्याची असते, सरपटे आपल्याला भेटत असतात, कुठलाही लाभ नसतो. आणि सामाजिक कार्यकर्ता काय असतो, भाषणे नुसते करून ठोकून चालत नाही, त्याला खसपत लावून घेता आली पाहिजे, तो खरा कार्यकर्ता असतो. नाही तर तुम ऐसा करो, तुम वैसा करो, बैठ्या तर कुछ भी नाही, असं नाही चालत. म्हणून वामनदादा सांगतात, जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू. जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू. सदा चांदणे सुखी नांदते, हेच आम्हाला हवे. तुफानातील दिवे आम्ही, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही, तुफानातील. जय बिरसा, जय जिजाऊ, जय